करतोय महेश पाहायचं आहे, कारण हा डावखुरा फलंदाज याच ग्राउंड मध्ये ज्या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती याच मैदानामध्ये त्यावेळी कोणाच्याही स्वप्नामध्ये सुद्धा कोणी पाहिलं नव्हतं की जर राहटेश्वर संघ त्या लक्ष्याचा जो टार्गेट दिला होता पडेल संघाने त्या जवळपास सुद्धा जाऊन पोहोचेल. मात्र हा महेश त्यावेळी मैदानात दाखल झाला आणि सलग 3 षटकार ठोकत जवळपास विजय खेचून आणतो की काय असं वाटत होतं. मात्र थोडासा त्यांचा प्रयत्न अपुरा पडला होता आणि अगदी म्हणजे शेवटी जवळपास येऊन हा संघ या सामन्यामध्ये पराभूत झाला होता. तर हा तोच महेश सुरुवात करतो या सामन्याला, या स्पर्धेला पहिल्या चेंडूला सामोरं जाणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर येत आहेत अनुभवी गोलंदाज लव. क्षेत्ररक्षण सजलंय, 4 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू दिसतात, एक कव्हर मध्ये एक फाईन लेग, एक मिड विकेट, तर एक मला वाटतं शॉर्ट थर्डमॅन सुद्धा असणार आहे. नाही, शॉर्ट थर्डमॅन घेतलेला नाहीये. डीप थर्डमॅनच्या बाउंड्री लाईन वरती एक खेळाडू पाठवला, एक पॉइंट बाउंड्री वरती आहे, एक मिड ऑफच्या दिशेने सुरुवात होते. सर्व उपस्थितांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या सामन्याला, या स्पर्धेला सुरुवात होते. पहिला चेंडू खेळतून लवू, तर समोर आहे महेश. पहिला चेंडू डाव्या बाजूच्या बाजूने बाहेर जातोय. पंचाने दोन्ही हा समांतर केलेत आणि अवांतरने या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अवांतरने हा धावेला सुरुवात, या संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली आहे. राहटेश्वर गडितामणे संघाच्या या अवांतरने श्री गणेश झालाय. तर पुन्हा एकदा लव आणि जोरदार पुन्हा एकदा ज्या ठिकाणी या मैदानामध्ये खेळी या थांबवली होती महेशने त्या ठिकाणावरनं सुरुवात करताना पुन्हा एकदा हा उंच पुरा तगडा असा महेश काय लाजवाब फलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती सनसनीत आणि खणखणी षटकार ठोकलाय आणि अशा प्रकारची सुरुवात झाल्यानंतर प्रणय सर काय म्हणाल या स्पर्धेमध्ये आज दिवसभर आपल्याला मला वाटतं माईक खाली ठेवण्याची संधी भेटणार नाहीये. नक्कीच नक्कीच अशा एवढी चांगली सुरुवात होऊच शकत नाहीत. मला वाटतं पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा ही तर पर्वणीच, ही तर मला वाटतं या महेशला या ठिकाणी ही कॅच नाही मित्रांनो, मॅच आहे. काय सांगाल? नक्कीच नक्की माझ्या असं लक्षात आलंय, काही माहिती मिळाली आहे मला की हा गावावर नक्की स्पर्धा खेळण्यासाठी मुंबईला येणारा खेळाडू आहे आणि त्याला तुम्ही शेवटचे 3 ते 4 चेंडू देत असाल तर त्याच्यावरती हा अन्याय. आणि दरम्यान पुन्हा एकदा चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी पाठवलं महेशने. काय सुरुवात करून दिली आहे प्रणय दादा. याच्यापेक्षा चांगली सुरुवात असूच शकत नाही, कारण महेशच्या बॅटमधून 2 खणखणीत षटकार आणि 1 चौकार. सामना करेल महेश. पुन्हा एकदा थोडा फिरवण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न होता, थोडासा चुकतोय आणि या ठिकाणी क्रिपर पण चुकतोय. 1 धावा देण्यापासून मुक्तोय. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 18. थोडस महागडं होतंय, परंतु आता मात्र स्ट्राईक वरती पंकज. हा देखील खेळाडू क्षमता आहे, या देखील खेळाडूमध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन असल्यानंतर मित्रांनो थोडंसं मैदानामध्ये चलबिचल होते, थोडंसं फिल्डिंग मध्ये इकडे तिकडे होतं. परंतु या ठिकाणी ऑलरेडी 2 षटकार 1 चौकार आलेला आहे. 1 व्हाईट चेंडू, 1 सिंगल धाव. आता मात्र पंकजच्या हातामध्ये धुरा. राटेश्वर गडितामणे संघ याकडे सुस्थितीमध्ये असताना आता मात्र व्हाईटचा इशारा. पंच प्रतीक आणि नॉन स्ट्राईकचे पंच रत्नेश माने. आणि प्रणय दादा एक गोष्ट सांगायला मला अजूनही आवर्जून आनंद वाटतोय, तो म्हणजे हा एक भरकटलेला चेंडू आहे, खूपच बाहेर आहे. काय इशारा येतोय पाहायचा, नोचा इशारा येतोय. निश्चितच एक खराब चेंडू हाताळलाय आणि खराब षटक सुद्धा हाताळलाय या अनुभवी गोलंदाजाने. तर सांगायला आनंद होत होता. ती गोष्ट अशी होती प्रणय दादा की आपली सध्या एक आपले माझ्या पाठीमागे सिद्धू साहेब आहेत, त्यांनी एक ग्रुपवरती वोटिंग केली होती की कोणता संघ हा स्पर्धेचा प्रबल दावेदार असणार आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी पठोबा संघाला खूप वोटिंग मिळाली होती, त्यानंतर गिरिया संघाला मिळाली होती आणि अजूनही अन्य संघांना मिळाली होती. तर असं असताना आपण त्या ग्रुपवरती आपल्या देवगड तालुक्याच्या ग्रुपवरती जेव्हा चर्चा होत होत्या तेव्हा या 3-4 संघांची जेव्हा नावं घेतली होती आम्ही,
तेव्हा मात्र स्वप्नीलने माझा कान टोचला होता की सर तुम्ही या 2-4 संघांचेच खूप नावं घेताय, कधी आमच्या संघाचं सुद्धा नाव घ्या. परंतु त्यांना मी आज इथे सांगतोय त्याचं उत्तर की तुमच्या संघाचं नाव का घेत नव्हतो, की तो तुमच्या संघाला एक प्रकारची आम्ही हे देत होतो की उत्साह देत होतो की त्यांचं नाव घेतलं तर उद्या सकाळी ह्यांनी माझं का नाव घेणार नाहीत, माझं नाव घ्यायलाच ह्यांना मी भाग पडणार. आणि म्हणूनच तुमची ही आज अशा प्रकारची तुमची आज कामगिरी पाहायला मिळते मैदानामध्ये. नक्कीच नक्कीच प्रत्येकाचं या गाव त्यावेळी पाहत होतो एक चांगला खेळाडू तो मात्र कुठेतरी हरवल्यासारखा दिसतोय. सध्या कुठे आहे, काय करतो, तो सध्या काय करतो हे मात्र माहिती नाही. पण आज याची आठवण झाली, मी नक्की त्याची आठवण केली. जर मला तो कुठून ऐकत असेल, युट्यूबच्या माध्यमातून जर ऐकत असेल तर त्याला या ठिकाणी मी मानाचा मुद्रा करतो. आणि निश्चितच सर आज आपण 2-3 वर्षापासून ज्या प्रकारे देवगड तालुक्याचं क्रिकेट सुरुवात केली आहे, ज्या प्रकारचं देवगड तालुक्याचं क्रिकेट चाललंय युट्यूबच्या माध्यमातून आज प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पोहोचलंय देवगड तालुक्याचं असेल सिंधुदुर्गामध्ये. आणि त्यानंतर मात्र अशा प्रकारचे जे खेळाडूंची तुम्ही नावं घेतलीत ना सर, ते खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येताना नक्कीच दिसतील. त्यांचा पुन्हा एकदा उत्साह वाढलेला असणार आणि त्यांना खरंच वाटत असणार की मी का मागे, माझ्याकडे आतापर्यंत मी आज एवढी मैदानं गाजवली असताना मी आज मैदानाच्या बाहेर काय. काहीतरी कधी कधी प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये जो नर्वसनेस येतो, काही गोष्टींमुळे त्यांना कुठेतरी माघार घ्यावी लागते, ती निश्चितच पुन्हा एकदा उमेद जागणार आहे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारचे लिजंडरी खेळाडू मैदानात दाखल होणार यात काही शंका नाही आहे. नक्कीच या ठिकाणी जर तुम्ही मोठे शॉट जर खेळत असाल तर तुम्हाला या 1-2 रनाच्या शॉट, 1 रनाचा शॉट देखील तुम्हाला 2 रनामध्ये परावर्तित करायला लागेल. फक्त षटकार आणि चौकार याच्यावर अवलंबून न राहता एक चांगलं क्रिकेट आपल्या माध्यमातून कसं खेळता येईल याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. कारण हे क्रिकेट हे प्रत्येक वेळी क्रिकेट तुम्हाला प्रत्येक वेळी बॉलर लूज मिळेल, प्रत्येक वेळी बॉलर हाफिज किंवा आपल्याला आपल्या पट्ट्यामध्ये टाकणारा भेटणार नाही. कधी कधी तुम्हाला 1 रनचा शॉट देखील 2 रनांमध्ये करायला लागेल, 2 रनचा शॉट 3 रनमध्ये परावर्तित करायला लागेल. यालाच म्हणतात क्रिकेट. आणि इथे लेजेंडरी खेळाडूंची नावं चालू होती. तसेच मोंड गावातील चांगले चांगले खेळाडू आपण मी पाहिलेले आहेत. एक बंडू बांदकर असेल, सूर्या बांदकर असेल, हे मोठे खेळाडू. नाना चौगुले असतील, नाना चौगुलेने तर अक्षरशः सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला होता. कारण त्याची बॉलिंग, त्याचा तो बॉलिंगचा स्पीड होता, त्याच्या बॉलिंगच्या स्पीडमध्ये जो टर्न होता तो मला वाटतं देवगड तालुक्यातील कुठल्याही बॉलरकडे नव्हता. आणि एक मोठा खेळाडू, मोठा बॉलर आपण नाना चौगुलेच्या माध्यमातून पाहिला. इथे मात्र वारंवार या ठिकाणी स्पिन जरूर करतोय, ऑफ स्पिनचा या ठिकाणी नक्की मिळतोय, परंतु थोडासा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि लगातार व्हाईट चेंडू, या व्हाईट चेंडूच्या एक्स्ट्रा रनच्या स्कोअर बोर्ड होतोय 28. आता मात्र चांगला चेंडू, परंतु तितक्यात उत्कृष्ट खेळून काढलेला चेंडू, मला वाटतं 4 धावा, खणखणीत चौकार. महेश शांत चित्ताने खेळतोय, महेश एकदम मन लावून खेळतोय. कारण महेशला आज माहिती आहे की माझ्यावरती जबाबदारी वाढली आहे, माझी क्रिकेटसाठी जबाबदारी वाढली आहे, माझ्या गावाची जबाबदारी वाढली आहे आणि मला खेळलाच पाहिजे. आणि हा खेळाडू फक्त खेळण्यासाठी गावावर मुंबईला येतो. सध्याचा आंब्याचा सीझन चालू आहे, तरी पण हा खेळाडू क्रिकेटच्या पटलावरती विरारमध्ये येऊन खेळतोय, हे मोठं भाग्य असेल. आणि निस्ता तो येतच नाहीये प्रणय दादा, तो येतच नाहीये तर तो त्याच्या नावाचा डंका सुद्धा वाजवतोय. तो आपलं ज्ञान खणखणवून वाजवून दाखवतोय. गेल्या काही सामन्यांमध्ये शेवटचे काही चेंडू जे देत होते त्यांचं व्यवस्थापन, त्या मिळालेल्या 2 ते 3 चेंडूवरती सुद्धा हा खेळाडू घणाघात करत होता. आणि त्यानंतरच त्याला त्याचं बक्षीस म्हणून सलामीला पाठवलं गेलं. आणि काय खेळी दाखवून देतोय हा संपूर्ण देवगड तालुक्याला युट्यूबच्या माध्यमातून. खरं मानलं पाहिजे तुला मित्रा, तुझ्याकडे दैवी देणगी म्हणावी लागेल, एक उंची तुला खूप मोठी लाभलेली आहे. आणि अशा प्रकारची उंची असलेल्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने चेंडू खेळणं, जसं आपण IPLच्या माध्यमातून शिवम दुबेकडे पाहतोय, त्याच प्रकारचा थोडं कॉपी बुक पद्धतीचाच हा खेळाडू वाटतोय, मला तरी वाटतं असं. आणि ही वेळ पुन्हा येणे नाही, कारण आपल्याकडे आता सध्या क्रिकेट आहे, आपल्याकडे जवानी आहे, आपल्याकडे चांगली ताकद आहे. तर मित्रांनो खेळून घ्या, कारण ही एकदा वेळ जेव्हा गेली, ही वेळ गेल्यानंतर तुम्ही जर विचार केला की मी आता जाऊन चांगलं खेळेन, तर मित्रांनो ती मुवमेंट, ते खेळ, तो क्रिकेट, तो फिटनेस पुन्हा मिळणे नाही. म्हणून आता फिटनेस आहे तर खेळून घ्या. सर्वांना विनंती असेल
की या ठिकाणी आणि सर काय म्हणा, काय आहे, कुठेतरी आमचीच नजर लागली की काय ह्या खेळाडूला. आपण ह्या खेळाडूची तारीफ करत असताना एक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून स्वतःच बाहेर निघालेला खेळाडू. काय गरज होती, काय गरज होती त्या एका अजून एक गोष्टी धावेची. नॉन स्ट्रायकर फलंदाज पंकजचा ते लक्ष सुद्धा नव्हता आणि एका बाजूने धावत सुटलेला हा महेश आपल्या जाळ्यात अडकला आणि धावचीच्या स्वरूपात दोन बाद जातोय. कुठेतरी मोठा धक्का म्हणावा लागेल हा राटेश्वर संघाला. संघाची धावसंख्या झाली 34. दुसरं षटक चालू असताना आपलं काम करून निघालाय हे मात्र नक्की आपल्या संघासाठी एका चांगल्या सुस्थितीमध्ये, कारण दुसरीच ओव्हर प्रगती पथावर आहे. अजून 6 बॉल कमीत कमी शिल्लक आहेत, अजून 1 ओव्हर शिल्लक आहे आणि 1 ओव्हर मध्ये कमीत कमी 10 ते 12 रन कमीत कमी निघतीलच. जर चांगला स्कोर केला, आता पंकज मैदानावरती आहे, पंकज मैदानावर असताना कमीत कमी अजून एका दुसरा षटकार तर 100% लागणार, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. आणि आता गेलेला खेळाडू, नवीन खेळाडू, त्याचं नाव सांगायचंय मुन्ना. हा तोच मुन्ना. जर आपण भांडूपच्या ठिकाणी त्याला ना मुन्ना ना, तोच ज्या प्रकारची पदवी देत होता तोच हा मुन्ना. आणि जरी प्रणय दादा तुम्ही म्हणाला तर अजूनही 10-12 धावा निघतील, परंतु आज आपण पाहतोय IPL मध्ये 262 धावांचा सुद्धा पाठलाग केला जातोय. त्यामुळे कोणतीही धाव इथे माफक नाही ठरणार आहे. जेवढ्या धावा येतील तेवढ्या लुटायच्या आणि अशाच पद्धतीने दुसरा गडी बाद झालाय. धावसंख्या होते 34. आता मात्र या ठिकाणी थोडासा ट्विस्ट येतोय. बॉलर थोडासा महागडा झाला, परंतु 2 खेळाडूंना परत पाठवलंय. मित्रांनो, या ठिकाणी जर ओव्हरचा स्पेल जरी कमकुवत असला तरी बॅटिंग करण्याची ताकद, बॅटिंग करण्याची क्षमता ही माहिती नाहीये. कारण या ठिकाणी समोरच्या संघामध्ये देखील या ठिकाणी सिमेंट विकेट आहे. सिमेंट विकेटवरती काय होऊ शकतं, या ठिकाणी टर्न घेत नसतो, कधी कधी पिच टर्न देत नसतं. अशा वेळे या ठिकाणी चेसिंग चांगल्या प्रकारे होते आणि हे सिमेंट विकेट आहे, या ठिकाणी काही होऊ शकतं. आणि ह्या मैदानावरती आपण पाहिलंय सेकंड बॅटिंग करताना काही होतं, किती जरी स्कोर असला, जवळजवळ 60 जरी स्कोर आहे या ठिकाणी आपण करताना पाहिलंय. आता मात्र स्ट्राईक वरती आहे पंकज. निश्चितच सर, पाहायला गेला तर क्रिकेट खूप बदललंय. क्रिकेट आजच्या डेटला जर तुम्ही पाहायला गेलात तर ज्या ठिकाणी पहिल्यांदा आपण T20 मध्ये 180 स्कोर खूप मोठा वाटायचा, त्या ठिकाणी आज 260, 200 कालच आपण बघितलं तर 257 धावा सुद्धा दिल्लीच्या चेस होणार होत्या. मुंबई संघ त्याच्या पाठलाग करत होता. म्हणजे अशा प्रकारचं कुठेतरी क्रिकेट खूप बदललंय. क्रिकेट बदलण्याचं कारण असं एकच असू शकतं की माइंडसेट खेळाडूंचा बदललाय. प्रत्येक खेळाडू प्रत्येक चेंडूला स्टँड मध्ये डिपॉझिट करण्याची मानसिकता घेऊनच मैदानात उतरतो आणि त्याच प्रकारच्या मानसिकतेमधून उतरलेला हा खेळाडूने पहिल्याच चेंडूवरती पाईन लेगच्या डोक्यावरून खेळून 4 धावा वसूल केल्यात. क्या बात है. पंजाबच्या संघाने ज्या शशांकला चुकून विकत घेतलं होतं तो शशांक मात्र आता IPL गाजवतोय. मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. जेव्हा आपल्या स्वतःवर आपण विश्वास ठेवतो ना, तेव्हा हे असं पंजाबच्या संघामधून शशांक सारखा खेळाडू बरंच काय करून जातो. आणि जेव्हा आपल्याला लोक दुर्लक्ष करतात ना, तेव्हा अशा खेळीने आपल्याला पूर्ण जगाचं लक्ष या ठिकाणी आपल्यावर खेचलं जातं. पुढचा चेंडू, ओव्हरपिच प्रकारचा चेंडू या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा मिसटाइम स्ट्रोक होतो. या ठिकाणी बॉलर आपल्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन थोडासा 30 सर्कलच्या बाहेर जाऊन या ठिकाणी खेळण्याचा कॅच घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु या ठिकाणी 3 रनांपासून काय वाचू शकत नाहीत. आणि आपण इकडे नन्हे मुन्ने बच्चे पाहतोय. मित्रांनो, या खेळाडूंसाठी एकदा टाळ्या, कारण हे भविष्य आहे क्रिकेटचं, हे भविष्य आहे क्रिकेटचं. हे कारण आजचे जरी इथे मैदानामध्ये आपल्या समोर धावताना दिसतंय छोटे छोटे खेळाडू, परंतु कोण जाणे येणाऱ्या काळामध्ये हे भारताचं सुद्धा प्रतिनिधित्व करू शकतात. आणि त्याच पद्धतीने त्यांची घोडदौड सुद्धा, त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांच्या खरंच आई वडिलांना सुद्धा सलाम करावा लागेल, कारण त्यांनी आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना अशा प्रकारे स्पोर्ट्स मध्ये दाखल केलंय. खरंच त्यांच्या आई वडिलांना या ठिकाणी नक्कीच श्रेय द्यायला लागेल, कारण आमच्या आई वडिलांना जर श्रेय द्यायचं गेलं तर आमच्या आई वडिलांनी फक्त आम्हाला शिव्याच दिल्या. कारण तू क्रिकेट खेळून काय करणार, क्रिकेट भरून तुझा पॉट नाही भरतला, हेच आम्हाला माहिती होतं. त्याच्यामुळे आमचं क्रिकेट थोडंसं कुठेतरी मागे राहिलं. या ठिकाणी प्रोफेशनल क्रिकेट, चांगलं लेदर बॉल क्रिकेट या ठिकाणी आम्हाला कमी प्रमाणात खेळायला मिळालं. पण आताच्या पिढीला आई वडील सांगतात की तू खेळायला जा, तू कोचिंग कर, तू चांगलं क्रिकेट खेळ. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, एक उत्कृष्ट कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू. मला वाटतं या ठिकाणी 4 धावा, या 4 धावांनी संघाची धावसंख्या होतीये 50. एक चांगला स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच प्रणय दादा, पहिला सामना, पहिल्याची इनिंग आणि त्यामध्ये धावसंख्या झाली आहे 50. ह्या IPLचा तेवर आहे, हा IPLचा जोर आहे, हा IPLचा प्रत्येक खेळाडूवरती सवार झालेलं भूत आहे.
खरोखरच अजूनही काही चेंडू शिल्लक असताना 50 धावा धावफलकावरती लागले आहेत आणि निश्चितच हा पहिला सामना अगदी उत्कंठावर्धक होणार आहेत, काही शंका नाही आहे. काय सुरुवात केली आहे या गडितामने राटेश्वर संघाने. आणि खरं मग सांगायला गेलं तर प्रणय सर धावसंख्या 52 धावसंख्या 51 आणि 52 धावांचं लक्ष ठेवलंय ते बालवीर तळीवाडी संघासमोर. आणि मी बालवीर तळीवाडी संघाला एकच सांगेन की जे टॉप ऑर्डरचे 3 ते 4 तुमचे बॅट्समन असतील त्यांनी खचून जायचं नाही. धावसंख्या जरी मोठी असली तरी आज तुम्ही सर्वजण IPL पाहताय, सर्वजणांच्या मानगुटीवरती IPLचं भूत आहे आणि क्रिकेट किती बदललं हे तुम्ही आम्ही सर्व जाणतोय. जे टॉप ऑर्डरचे सलामीचे 2 फलंदाज असतील, त्यानंतर तिसरा आणि 4 नंबरचा जो फलंदाज असेल, या 4 फलंदाजांनी मनाच्या मध्ये एक गाठ बांधायची आहे की मी हा दावा चेस करू शकतो. आणि जर तुम्ही मनातून जिंकून मैदानामध्ये उतरत असाल तर तुम्हाला हरवणं कठीण आहे. म्हणूनच मित्रांनो, खरी तुमचा जर विजय असतो तो प्रथमतः तुमच्या मनात होतो आणि तुमची हार जी असते ती सुद्धा तुमच्या प्रथम मनात होते आणि त्यानंतर मैदानात. नक्कीच नक्कीच या ठिकाणी मनातून हारलेला खेळाडू हा कधीच मैदानात जिंकत नसतो. मनातून जर जिंकायची तयारी ठेवली तर मित्रांनो या ठिकाणी नक्कीच तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही विजय मिळवू शकता. या ठिकाणी भगवती तोरसोळे संघनायक या ठिकाणी यायचंय. आपला लगेचच या ठिकाणी टॉस होईल. यानंतर होणारा सामना श्री भैराई पॅकर्स मोंड वर्सेस भगवती तोरसोळे. भैराई पॅकर्स मोंड यजमान संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. भगवती तोरसोळे संघाचा संघनायक या ठिकाणी आपला पूर्ण संघ घेऊन या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये यायचंय. आपलं या ठिकाणी स्वागत असेल. आणि प्रणयदादा जर पाहायला गेलं आता तुम्ही आपल्या हातामध्ये जे लॉट्स आपण पाहतोय यामध्ये चक्क 1 नाही 2 नाही 3 नाही तर या भैराई देवी चषक मोंड आयोजित या स्पर्धेमध्ये तब्बल 5 संघांनी दखल घेतली. मोंड संघाचे केवळ फक्त 5 संघ खेळतायत. म्हणजे हा केवढा मोठा गाव असेल याचं निश्चित आपल्या सगळ्यांसमोर एक उदाहरण आलं असेल. ज्या गावातून 5 संघ तयार होत आहेत, ज्या गावातून आज इथे जवळपास जर एका संघामधून 15 खेळाडू जर आपण पाहिले, कारण जर बघायला गेलं तर एक संघ म्हणजे 11 खेळाडू असतात आणि त्यांच्यासोबत 4 खेळाडू हे सोबत असतातच असतात. म्हणजे जर 15 खेळाडूंचा एक संघ जर आपण म्हटला तर आज फक्त आणि फक्त मोंड गावातून 75 खेळाडू इथे आपले प्रात्यक्षिक दाखवणार आहेत खेळाचं. बालवीर तळीवाडी संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज अक्षय आणि कुणाल या दोघांमध्ये देखील मोठी क्षमता आहे. अक्षयने देखील बरंच क्रिकेट जोगेश्वरीच्या माध्यमातून या ठिकाणी बरंच क्रिकेट गाजवलंय. याच्यामध्ये देखील क्षमता आहे. हा देखील मोठा खेळाडू आहे. याच्यामध्ये रन चेस करण्याची ताकद आहे. मात्र आता या ठिकाणी विरारच्या या नगरीमध्ये कशा प्रकारे या ठिकाणी खेळी करतोय ते मात्र आपल्याला पाहायचं असेल. या ठिकाणी आमच्या मोंड गावचे बरेचसे ग्रामस्थ, बरेचसे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतील, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आता जवळपास प्रणयदादा पाहायला गेला तर आपल्या देवगड तालुक्याचा आंब्याचा सीझन सुद्धा संपत चाललेला आहे. खरं म्हणजे एप्रिल एंडिंग म्हणजे आंबा संपल्यात जणू असतो. आणि त्यामुळे खरोखर आजच्या स्पर्धेला जर प्रेक्षक वर्ग तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहिलात ना दुपारनंतर, तुम्ही एकदा जर व्ह्युअर्स पाहायला गेलात तर उच्चांक गाठलेला असेल. कारण आता आपल्या गावच्या लोकांना थोडासा आराम असणार आहे. आंबा संपलेला आहे आणि त्यानंतर कुठेतरी ही क्रिकेटची मेजवानी आई भैराई चषक 2024च्या माध्यमातून सर्व देवगडवासियांना जसजशी त्यांची कामं संपलेत आणि ते कामं संपल्यानंतर त्यांना कुठेतरी आज शांत चित्ताने घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ह्या अशा प्रकारची स्पर्धा पाहायचं भाग्य मिळालं असणार आहे. आणि कुठेतरी आज खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जी आहे एक मोठ्या उच्चांक गाठेल यात काही शंका नाही. आणि खरंच मी पुन्हा एकदा ह्या स्पर्धेबद्दल या स्पर्धेच्या आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण प्रणयदादा जर गेल्या वर्षी पाहिलं असतं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण अशा ठिकाणी ह्याच ग्राउंडमध्ये ही स्पर्धा पहिलं पर्व खेळवलं गेलं होतं. आणि सकाळी जिथे आम्ही इथे उद्घाटनाला आलो 8च्या दरम्यान काहीतरी टायमिंग असेल आणि ज्या प्रकारे ज्या वरुण राजाने स्वागत केलं होतं आमचं, जवळपास 1 ते 1.5 तास इथे मुसळधार पाऊस पडला होता. आणि त्यानंतर ही स्पर्धा टेनिस बॉलची रबर बॉलमध्ये कन्वर्ट झाली होती. मात्र हार नाही मानली, त्यावेळी हार नाही मानली होती. कुठेतरी काही खेळाडू म्हणत होते, मोंड गावातील जे आयोजक होते ते कुठेतरी म्हणत होते की ही स्पर्धा आपण थांबूया, नंतर घेऊया, ही स्पर्धा पुढे ढकलूया. परंतु आम्ही होतो तिथे, सिद्धूला सुद्धा माहिती असेल आणि त्यांना आम्ही सांगितलं की नको,
तुम्ही एवढी मेहनत केला, तुम्ही एवढा खर्च करून इथे आलात, या स्टेजचा खर्च असेल, युट्यूबचा खर्च असेल, सर्व प्रकारचा आपण खर्च केला असेल, तो वाया जाऊन पुन्हा एकदा नव्याने परत खर्च करणं खूप अवघड होऊन जाईल. आणि त्या दिवशी कोणतीही हार न मानता रबर बॉलच्या माध्यमातून ती स्पर्धा यशस्वी केली होती. पहिलं पर्व या ठिकाणी पंकजच्या माध्यमातून थोडंसं फिल्डिंग करण्याचा प्रयत्न झाला, परंतु या ठिकाणी 4 धावांपासून काय रोखू शकत नाहीत. खणखणीत चौकार, अक्षयच्या माध्यमातून निघालेला पहिलाच खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या होते बिनबाद 5. पाठला कसा करावा हे मात्र अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. पाहूया पुढच्या चेंडूमध्ये काय करतात अक्षय. आता मात्र सुंदर चेंडू, आता मात्र पॉइंट पडलेला चेंडू तितका उत्कृष्ट. या ठिकाणी मात्र या ठिकाणी थोडीशी फेक खराब होते. कीपरच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. भगवती क्रिकेट संघ तोरसोळे सर्व संघ खेळाडूंना विनंती असेल की आपण या ठिकाणी आपल्यासाठी खेळाडू कक्ष बनवलेला आहे, त्या खेळाडू कक्षामधूनच आपण या ठिकाणी खेळण्यासाठी जायचं आहे. आणि आपला कॅप्टन या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. पुढचा चेंडू सामना करतोय अक्षय. आता मात्र थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, उत्कृष्ट खेळून काढलेला चेंडू कव्हरच्या दिशेने, आणि या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण होतंय. 4 धावा. मित्रांनो, फलंदाजी कशी असावी, फलंदाजी तंत्रशुद्ध फलंदाजी कशी असावी ती मात्र अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि खणखणीत चौकार ऑफसाईडच्या दिशेने. या चौकाराने संघाची धावसंख्या होते 11. मी म्हणालो ना मागाशी सर की पहिला सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार, आणि निश्चितच या विजयाच्या मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच कोणता संघ जिंकतोय या प्रश्नाचं कोडं उलगडणार नाही. अशा प्रकारचा हा सामना होणार आहे, यात काही शंका नाही. आणि त्याच पद्धतीची सुरुवात अक्षय आणि पंकजने करून दिली, आणि आता मात्र अक्षय प्रमुख परततोय. चांगला कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज सुमितचा. आणि ज्या पद्धतीने आता बाद झालाय, त्या अगोदर जर प्रणय दादा, जर तुम्ही म्हणालात का कव्हर ड्राईव्हचा फटका मारला होता या फलंदाजाने, आज आम्ही सर्व पाहतोय अक्षरशः षटकारांची लयलूट होताना पाहतो. आणि अशा क्रिकेट चालू असताना अशा प्रकारचे नजाकत भरे शॉट खूप कमी झाले आहेत, आणि त्याच प्रकारच्या ह्या शॉटने खरोखरच माझ्यासारख्या खेळाडूला एक आत्मतृप्ती म्हणतात त्या प्रकारच्या त्या शॉटने एक आनंद देऊन गेलेला हा महेशचा एकच मारला, पण खरोखरच लाजवाब मारला. नक्की या ठिकाणी मात्र बॉलर कमबॅक करतोय, आणि कमबॅक कसा असावा हा मात्र आपण रिषभ पंतच्या माध्यमातून तुम्ही पाहिलात. डाऊनफॉल किती पण होऊ देत, पण कमबॅक मात्र रिषभ पंत सारखा असावा. कारण या खेळाडूने देखील एक मोठा ऍक्सिडेंट झाल्यानंतर एक सुंदर कमबॅक, एक क्रिकेटचं प्रेम काय असतं ते मात्र पूर्ण जगाला दाखवून दिलं. आणि हे क्रिकेट खेळत असताना त्याने कमबॅक मात्र एवढा जबरदस्त केला, आपण सर्वांनी पाहिला. आता मात्र या ठिकाणी बॉलरने कमबॅक केलाय. आता त्याची जागा सांभाळण्यासाठी गेलाय नवीन बॅट्समन रोहन. या ठिकाणी करावं लागेल. या ठिकाणी आता गरमीचा पारा चालूच झालाय, या गरमीमध्ये तुम्हाला खेळावं लागेल. या टुर्नामेंटमध्ये जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला षटकार चौकार मारावे लागतील. 52 रनाचं लक्ष्य या ठिकाणी पार करावं लागेल. आता मात्र यॉर्कर चेंडू, आणि सुंदर या ठिकाणी फर्निचर उद्ध्वस्त होतोय. दुसरा विकेट.
थोडंसं कठीण आव्हान होत चाललंय, परंतु या ठिकाणी क्रिकेटमध्ये जर आणि तरला काही स्थान नाहीये. या ठिकाणी जर चांगली फटकेबाजी केली तर मित्रांनो या ठिकाणी आपण नक्कीच लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता. आता मात्र या ठिकाणी जय कशा प्रकारे विजय प्राप्त करतो याकडे पाहायचंय. फुलटो चेंडू आणि मला वाटतं खणखणीत भिरकावलेला चेंडू, या ठिकाणी 6 धावा. तोरसोळे प्रकारचा चेंडू, परंतु या ठिकाणी थोडासा मिसटाइम स्ट्रोक होतोय. या ठिकाणी कॅच मध्ये थोडासा या ठिकाणी थोडस सर पाहायला गेलं तर विश्लेषण करायचं झालं तर गणितामध्ये संघाच्या बाजूने जर आपण मानायचं झालं तर कुठेतरी फलंदाजी लाजवाब केली. त्यानंतर गोलंदाजी सुद्धा पहिलं षटक ज्या सुमितने हाताळलं ते सुद्धा लाजवाब हाताळलं. 2 गडी तंबूत पाठवले. मात्र थोडीशी जर सुधारणा करण्याची कुठेतरी जर गरज असेल या संघाला तर ती म्हणजे क्षेत्ररक्षण असेल. कारण पहिल्याच्या षटकापासून आपण पाहतोय खूप साऱ्या मिसफील्ड पाहायला मिळाल्या आणि आता मात्र एक सोपा झेल होऊ शकला असता. तो कुठेतरी दोन क्षेत्ररक्षकांच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे जमिनीला दान झाला तो झेल. म्हणजे कुठेतरी या संघाला क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गरज आहे सुधारण्याची. नक्कीच नक्कीच अशा प्रकारचे क्वालिटी कॅच जर मित्रांनो आपण मॅच मध्ये पकडलात तर आपल्याला या फेरीमध्ये बाद होण्याचे लक्षणं लांब आहेत. परंतु या ठिकाणी आपण चांगली प्रॅक्टिस जर आपण या ठिकाणी अशा उत्कृष्ट प्रकारचे कॅच घेतलात तर नक्कीच आपलं प्रेक्षकांचे आपण मन जिंकाल, यामध्ये मात्र काही शंका नाही. निश्चितच. कारण सर असं ह्या मागे म्हणायच्या मागे कारण एकच आहे की मगाशी एक आपण थ्रो सुद्धा पाहिला, तो सुद्धा किपरच्या वरून गेला. धावसंख्या झाली. स्वप्नील सर टेन्शन नका, आम्ही सांगत बसू. धावसंख्या झाली आहे 29 धावा. 2 षटकं संपली आहेत आणि शेवटचं षटक आता मात्र येणार आहे आपल्या सगळ्यांसमोर. या सामन्याचा 6 चेंडू आणि 23 धावा. का नाही होणार सर? आतापर्यंत आपण IPLच्या ह्या संघामध्ये 6 चेंडू 30 धावा, 6 चेंडू 29 धावा, का 6 चेंडू 25 धावा होताना पाहिले आहेत, कित्येक वेळा झाल्या आहेत. आणि खरं म्हणजे कुणाल मैदानामध्ये अजून स्थावर आहे. सलामीला फलंदाज कुणाल मैदानामध्ये आहे. तोपर्यंत कुठेतरी मला वाटतं बालवीर तळेवाडी संघ या सामन्यामध्ये जिवंत आहे. 6 चेंडू 23 धावा. नक्कीच नक्कीच हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, काही घडू शकतं. आणि चल चांगली फलंदाजी केली, मी मगाहून सांगतोय की चांगली जर तुम्ही फलंदाजी केली तर तुम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकता. आता मात्र या ठिकाणी आपल्याला फलंदाजीच करायची आहे. मेहनत मेहनत मेहनत. या ठिकाणी सुंदर पहिला चेंडू आम्हाला या ठिकाणी दस्तक देतोय. पॅवेलीला सलाम करतोय. 6 चेंडू 23 धावांची गरज असताना एक खणखणीत मारलेला षटकार. या षटकारांची संघाची धावसंख्या होती 35. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 17 धावा. एक कडक या ठिकाणी एक ताजं तवानं या ठिकाणी एक सगळ्यांना प्रेक्षकांना या ठिकाणी जे प्रेक्षक बसले होते ते मात्र आता उभे राहिले आहेत. का नाही उभे राहणार सर? सुरुवातीलाच मी प्रेडिक्शन केलं होतं सामन्याची शेवटच्या चेंडूवर जाणार. अजून एक येतोय का चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पुन्हा एकदा एक षटकार. फलंदाज आहे. फलंदाज कोण आहे? अमित. क्या बात आहे यार. सामन्यामध्ये जीव जान फुकली आहेस तुझ्या या 2 षटकारांशी. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा. सॉरी 11 धावा. सर मागालाच म्हणाल होतो की क्षेत्ररक्षणाची गरज होती. कुठेतरी राटेश्वर संघाला गाफील राहिला की त्यांना वाटलं माझं लक्ष सेट केलं ते खूप मोठं आहे आणि इथेच कुठेतरी चूक झालेली असणे पाहणार. आता मात्र चांगलं स्वतः स्वप्नील कडून क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव. 3 चेंडू 10 धावा. काय अशा प्रकारची सुरुवात झाली आहे प्रणय दादा. मी मगाशीच म्हणतो आज मात्र माईक आपल्याला खाली ठेवण्याची संधी भेटणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती हातावरचे केस उभे राहत आहेत. काय बात आहे. हा प्रेशर आहे. हा प्रेशर कशा प्रकारे झेलतोय बॉलर अनिशचा पुढचा चेंडू. 2 खणखणीत षटकार मारल्यानंतर खेळाडू काय करू शकतो, कशा प्रकारे फलंदाजी करू शकतो. आता मात्र थोडासा बाहेरचा ऑफ साइड दिशेने टाकलेला चेंडू. आता मात्र या ठिकाणी रनआउट. या ठिकाणी रनआउट संधी प्राप्त होते. या ठिकाणी खेळाडू रनआउट होतोय, धावचित होतोय. असा हा मात्र मोठा धक्का असेल. कारण अशा प्रेशरच्या वेळी माणूस एक तर बिखरतो नाहीतर तो काहीतरी दुसरंच करून बसतो. हा प्रेशर आहे. आता मात्र या ठिकाणी 3 चेंडू आणि 11 धावा. आणि म्हणूनच सर मला सांगायचे वाटतं की जर ज्या ठिकाणी प्रेशर असतो ना, ज्या ठिकाणी अशा प्रकारची
9 धावा, 9 सॉरी. 3 चेंडू आणि 9 धावा. आणि प्रणय दादा, जर कुठेतरी तुम्हाला अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये बाहेर निघायचं असेल, अशा प्रकारच्या परिस्थितीतून तुम्हाला स्वतःला बाहेर काढायचं असेल ना, तर डोक्यावरती बर्फाची लादी ठेवणं गरजेचं आहे. आणि हेच वर्षानुवर्ष काम महेंद्रसिंग धोनीने केलं. कारण शेवटच्या काही षटकांमध्ये असे अनेक अविस्मरणीय विजय त्यांनी मिळवून दिले आपल्या भारत देशाला. आणि त्याच पद्धतीचा हा सामना आपण सर्वजण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक गावावरून सुद्धा हा सामना पाहत असतील त्यांना जणू काही ही मोठी पर्वणीच लाभली आहे. काय स्पर्धेची सुरुवात झाली प्रणय दादा, मग याचा विचार करा. येणारे अजून 15 सामने शिल्लक आहेत. कशा प्रकारचे सामने आपण पाहणार आहोत दिवसभर, याची ही प्रचिती आहे. आता मात्र पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, परंतु मात्र बॅटची कडा घेऊन निघतोय चेंडू. या ठिकाणी मात्र भाग्य साथ देते. या ठिकाणी 2 धावांची, या ठिकाणी 2 धावांमध्ये रोखू शकेल. तिसऱ्या धावेला धाव, आणि या ठिकाणी तिसरा प्रयत्न असेल. या ठिकाणी मात्र खेळाडू बाद होतोय, धावचीत होतोय. प्रयत्न 3 रनांचा होता, परंतु या ठिकाणी तिसरे रन काही घेऊ शकले नाहीत. आता मात्र या ठिकाणी खात्यामध्ये 2 धावा वाढतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 45. आता मात्र जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती आहे. पुढे दादा, खरोखरच त्या दिवशीपासून काय चाललंय, कशा प्रकारचे खेळ होतोय काय समजत नाहीये. मी पुन्हा एकदा एक विनंती करेन, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा सामना बघणं थांबवायचा आहे. ज्यांना हृदयाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी, खरोखर त्याला दम्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी सामना पाहणं थांबवायचं आहे. कारण 2 चेंडू 7 धावा. आता मात्र निर्णायक चेंडू असेल. अनिश याचा चेंडू असेल निर्णायक. पाहूया काय करता अनिश. आता मात्र सुंदर चेंडू, परंतु तितक्यात उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी खेळून काढला चेंडू. या ठिकाणी मात्र आपण कॅच सोडतोय. या ठिकाणी कॅच नाही, ही मॅच होती. नक्कीच मॅच गमावली, नक्कीच मॅच गमावली ह्या खेळाडूने. काय अगदी हातामध्ये जसं काही तुझ्या येऊन अलगद चेंडू बसला असता. थोडी जजमेंट कुठे, काही जजमेंट नाहीये या खेळाडूला पाहायला मिळाली. काय गरज होती पुढे जाऊन 4 पावलं पुढे जाऊन हा झेल पकडण्याची. तुझ्या जागेवरती तुझ्या ओंजळीमध्ये जसं काही जणू काही येऊन पाणी पडतं तसं हा झेल येणार होता, तू सोडलायस. इथे मात्र सर्व राटेश्वर गडितामणे संघातील या खेळाडूंच्या आता मात्र श्वास थांबून गेलाय. गावातून जे प्रेक्षक सुद्धा त्यांचा हा गाव संपूर्ण सामना पाहत असेल. 1 चेंडू 3 धावा. अनिश ये चला सामने तेजस, आणि चांगला चेंडू हाताळण्यास क्षेत्ररक्षण चांगल्याची गरज आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, काय गरज होती. आणि इथे मात्र पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत. आणि अशा प्रकारे 3 धावा लटकत, शब्द सुद्धा बाहेर पडत नाहीत. काय सामना पाहायला मिळाला, पहिला सामना. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल. क्या बात आहे. अरे काय कोणत्या प्रकारचं, मी मगाशी म्हणालो सर की क्षेत्ररक्षणामध्ये गरज आहे उंचवण्याची गणितामध्ये राटेश्वर संघाला. काय सामना पाहायला मिळाला, खरोखरच दोन्ही संघांचं अभिनंदन. दोन्ही संघांचं इथे खरोखरच मनापासून अभिनंदन. एक पर्वणी दिलात आणि पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही जणू काही आमचा आवाज बसवला, पण तुम्ही एवढं बोलायला भाग पाडलात. नक्कीच. एक सुंदर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला.